अयोध्येतली थेट दृश्य आपण बघतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळ्या पूजा राम मंदिरामध्ये पार पडत आहेत। बरोबर 12 ते 12:30च्या दरम्यान राम मंदिरावर ध्वज फडकवला जाईल। धर्मध्वजा सोहळा असं आपण या सोहळ्याला म्हणू शकतो। 22 जानेवारी 2024ला रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली, तेव्हाच स्पष्ट करण्यात आलेलं होतं की अजून पूर्णपणे राम मंदिर सगळी मंदिरं राम मंदिरातली सुरू झालेली नाही आहेत। तर आज राम मंदिर पूर्ण झालंय असं आपल्याला म्हणता येईल। पूर्णत्वाची साक्ष म्हणजे हा भगवा ध्वज, जो 11 फूट रुंद आणि 20 फूट लांब आहे। वादळ वारा सहन करू शकेल असा हा ध्वज आहे। सूर्य, ओम आणि रक्तकांचन वृक्ष या ध्वजावर साकारलं गेलेलं आहे, जे शौर्य, दैवी ऊर्जा आणि सांस्कृतिक सातत्याचं प्रतीक आहे। भगव्या रंगाचा हा ध्वज 2 किलो वजनाचा आहे आणि 200 ते 205 फूट उंचीवर, जमिनीपासून 200 ते 205 फूट उंचीवर तो फडकणार आहे। साधारणपणे या मंदिरापासून 4-5 किलोमीटर लांब जरी तुम्ही गेलात कुठल्याही दिशेला, या मंदिराच्या कोणत्याही दिशेला 4 ते 5 फूट लांब तुम्ही गेलात तरी हा ध्वज तुम्हाला दिसेल असा तो फडकवला गेलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो झाला आणि ते राम मंदिरामध्ये पोहोचले। राम मंदिरामध्ये जी वेगवेगळी रामाच्या आयुष्यात आलेली, त्याच्याशी निगडीत असलेली जी महनीय व्यक्तिमत्व आहेत, जे पूजनीय आहेत, ते सगळे त्यांचं तिथे दर्शन वेगवेगळ्या मंदिरांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलं। आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदी राम दरबार गर्भगृहामध्ये जातील, तिथे ते पूजा करतील। त्याआधी ते अन्नपूर्णेचं सुद्धा दर्शन घेणार आहेत आणि मग 12 ते 12:30च्या दरम्यान ध्वज फडकवला जाईल। 15,000 CCTV आज अयोध्येमध्ये आणि राम मंदिरामध्ये लावले गेलेले आहेत, जेणेकरून सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवलं जाईल। आज अयोध्या पोलीस तर प्रचंड धावपळीत, गडबडीत, तणावात असतील, पण त्याचबरोबर CRPF, SPG, IB, NSG या सगळ्या यंत्रणा सुरक्षा व्यवस्था आज अयोध्येमध्ये पुरवता आहेत। शरयू तटी हे राम मंदिर 22 जानेवारी 2024 नंतर 10 महिन्यांनी राम मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे आणि पूर्ण क्षमतेने हे राम मंदिर आपल्याला बघता पाहता येणार आहे, त्याचं दर्शन रामाचं घेता येणार आहे। वाल्मिकी रामायणावर आधारित हा ध्वज आहे असं सांगितलं जात आहे। ध्वजासाठी नायलॉन, रेशीम आणि पॉलिमरचा वापर केला गेलेला आहे, ते याकरता की वादळ वाऱ्यापासून तो व्यवस्थित राहील, टिकेल म्हणून। ध्वजाची लांबी 22 फूट आणि रुंदी 11 फूट आहे। भगव्या रंगाचा हा ध्वज 2 किलो वजनाचा, 205 फूट, 200 ते 205 फूट उंचीवर तो लावला जाणार आहे। जमिनीपासून एवढं अंतर वर असेल आणि त्या 205 फुटाच्या उंचीवर तो फडकणार आहे। राम मंदिरची उभारणी पूर्ण झालेली आहे याचा संदेश देणारा हा ध्वज आहे आणि या कार्यक्रमाकरता VVIP 100हून अधिक लोकांना बोलवलं गेलंय। तर 4 ते 6,000 लोक आज हा कार्यक्रम पाहू शकणार आहेत, हा सोहळा पाहू शकणार आहेत। त्या ठिकाणी बसून, राम मंदिरात बसून हा सोहळा पाहू शकणार आहे। साधारणपणे 2 वाजेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येमध्ये असतील आणि त्यानंतर ते तिथून पुढे निघतील। दरम्यान म्हणजे 22 जानेवारी 2024 पासून आतापर्यंत रामलल्लाचं फक्त दर्शन घ्यायला म्हणून लाखो करोडो लोक अयोध्येमध्ये आलेली आहेत आणि त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। पण आज नंतर अजूनही गर्दी वाढेल अशी शक्यता व्यक्त होते, कारण आता राम मंदिर
पूर्ण झालेलं आहे. सगळी मंदिरं आणि सगळ्या तिथल्या ज्या गोष्टी आहेत त्या तयार झालेल्या आहेत. त्या पूर्णत्वाचा संदेश देणारा हा ध्वज आहे. या ध्वजावर सूर्य, ओम आणि कोविदार वृक्ष साकारला गेलेला आहे. कोविदार म्हणजेच रक्तकांचन वृक्ष. शौर्य, दैवी ऊर्जा आणि सांस्कृतिक सातत्याचं हा ध्वज प्रतीक आहे. धैर्य आणि एकतेचा संदेश हा ध्वज देतो. मंदिराच्या शिखरावर तो फडकवला जाणार आहे. 12 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल अशी अपेक्षा आहे. 12 ते 12:30च्या दरम्यान हा ध्वज फडकवला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्यामुळे प्रोटोकॉल असतो आणि वेळा अगदी काटेकोरपणे पाळल्या जातात. RSSचे मोहन भागवत सुद्धा आज या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांबरोबर असतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील आणि अनेक निमंत्रित इथं उपस्थित असणार आहेत. शरयू तटावरचं हे अयोध्या मंदिर आणि रामलल्लाची मूर्त बघण्याकरता म्हणून लाखो करोडो भाविक आतापर्यंत येऊन गेलेले आहेत दर्शन घेऊन आणि आज सुद्धा हा सोहळा पाहण्याकरता हजारोंच्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित आहेत.